नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान असाल. तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही निघालोय, सकाळचे वाजले 4 आणि ते बुनो बसलाय, दिसतोय बुनो? त्याचं तोंड कसं झालंय, आम्ही बाहेर चाललोय म्हणून. गाईज चला, आज आम्ही चाललोय जेजुरीला. रात्रीचे सकाळचे वाजले 4, आम्ही 2 वाजता उठून मी तयार झाले आणि मम्मी तिथे उभा आहे आणि आता आमची गाडी पण चालू झाली आहे. सो चला गाईज, खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये आणि आय थिंक सो हा मोठा ब्लॉग होणार आहे. सो बघत राहा लास्टपर्यंत. सो चला आता निघूया आपण सकाळी 4 वाजता. आता आपण पोचलेलो आहोत तिरुपती बालाजीला, मिनी तिरुपती बालाजी, जे पुण्यामध्ये आहे, पुण्याच्या पुढे आहे थोडंसं. आम्ही अगोदर पण येऊन गेलेलो. जर तुम्ही माझे मिनी ब्लॉग बघत असाल तर मी एक कोर्स केलेला आहे पुण्यामध्ये 1 महिना राहून. तर आम्ही तेव्हा आलो होतो आणि त्याच्यानंतर मी आता आले आहे आणि खूप छान आहे, मस्त आहे आतमध्ये वगैरे पण. तर चला तुम्हाला दाखवते. असं व्हिडिओ अलाउड नाही आहे, फोन्स अलाउड नाही आहेत आतमध्ये. तर मंडळी, आपण फायनली पोचलेलो आहोत मंदिरामध्ये आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तर बाहेरून जेवढं मी तुम्हाला म्हणजे मला दाखवता येईल तेवढं दाखवलं मी तुम्हाला. इथे बघू शकता, सेम तिरुपतीसारखं मंदिर आहे. जर तुम्ही ओरिजिनल तिरुपतीला गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल कोणतं मंदिर आहे. आणि आजूबाजूला पण अशी छोटी छोटी मंदिरं आहेत. दर्शन घेतलं आणि पटकन दर्शन झालं, कारण की सकाळी आलेलो, गर्दी नव्हती आणि खूप छान वाटलं. सो चला आता पुढे जाऊया आपण मस्तपैकी. सो चला आता आपण जेजुरीला चाललो आहे थेट. तर इथे मस्तपैकी यात्रा भरलेली आहे, बघू शकता. म्हणजे भरली आहे की भरून झालेली आहे ते माहिती नाही, पण भरलेलीच आहे. तर आता आम्ही निघतोय. पप्पांनी काय घेतलंय? लड्डूचा प्रसाद. लड्डूचा प्रसाद घेतलाय आणि त्याच्यामध्ये माझं गळ्यातलं बांधलंय पप्पांनी. नाही. तर गाईज, समोर तुम्हाला किल्ला दिसत असेल, तो किल्ला आहे पुरंदर किल्ला, जिथे छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान आहे. हे बघू शकता किती मस्त. आणि आजचं वातावरण पण तसं चांगलं आहे, पूर्ण थंडी आहे, मस्त गारगार वाटतंय, दव पडतोय आणि दव आमच्या गाडीवर पण पडला आहे. समोरून गाडी येत आहे. आणि गाईज आता खातकाम चालू आहे. पप्पा काय खात आहे? चकली. चकली खाता. मम्मी? अरबी, उकडलेली अरबी. आणि इथे पण खातकाम चालू आहे पुढे. तर चला गाईज, साडी नेसून प्रवास करायचा म्हणजे खूप टास्क आहे. मजा नाही येत पप्पा, अजिबात नाही येत मजा. आणि हेवी ज्वेलरी. चला आहोत जेजुरी, सोन्याची जेजुरी. चला येलकोट, येलकोट सदानंदाचा. येलकोट. सेम आवाज आहे ना, सेम आवाज आहे ना. हा मम्मी, सेम आवाज निघतोय ना. माझं पूर्ण लहानपण त्यांच्यामध्ये गेलंय, तर मला त्यांची सवय आहे आणि त्यांचे आवाज मला काढता येतात. आणि बघा तिथं मारामारी चाललेत, कधी कधी शिंग पण मारतात ते. तर गाईज, माझे व्हिडिओ बघून असेच त्यांच्या जवळ जाऊ नका, कारण की ते शिंग बिंग मारतात. आणि तर इथे मम्मी भरत आहे मला गजरा. गजरा भरत आहे मला. तर पप्पा कॉपीराईट लागेल मला. तर आम्ही फायनली पोचलो आहोत इथे जेजुरीमध्ये. आणि आता आम्ही थोडंसं खालचं एक्सप्लोर करू, खाली वगैरे, आणि मग त्याच्यानंतर गडावर जाऊ, कारण की थोडासा आम्ही लवकर आलो आहेत. आमचं जे अभिषेक आहे ते 12 वाजता आहे आणि आत्ता वाजलेत काहीतरी 9 वाजता आम्ही ते पोचलो आहेत. आणि तिथे मारामारी दाखवते. मारामारी बघ, मारामारी ती बघ मारामारी. तिथे 2 पिल्लांमध्ये पण मारामारी चालू आहे, बघू शकता गाईस तुम्ही. 2 पिल्लांमध्ये पण मारामारी चालू आहे. माझा गजरा कसा वाटतं हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ते छोटे पिल्लं तिथं भांडतायत मागे. गाईज, माझ्यासोबत तुम्ही आज एक्सप्लोर करणार आहात
जेजुरी आणि मी भरपूर वेळा आले आहे. सगळीजणं येतच असतात, सगळ्यांची कुलदैवत आहेत, तर सगळीजणं देव घेऊन येतच असतात आपल्या आपल्या घरच्यांसोबत किंवा आपल्या आपल्या खानदानासोबत. म्हणजे असं आता तर मी लांगी खानदानाची झाली आहे, अगोदर पाटील खानदानाची होते, तर पाटील खानदानसोबत भरपूर वेळा आलेले आहे मी. आणि इथे आम्ही स्टे केलेला आहे. तुम्हाला दाखवते जेजुरी. माझा ब्लाऊज कसा वाटतोय तो नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा ब्लाऊज मी ऑफकोर्स लेडीग्राफ ब्युटीक करून घेतला आहे. जर तुम्हाला डिटेल्स पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. सो चला आता आपण जाऊया जेजुरीमध्ये. आता सकाळ झाली आहे तर जास्त काय ओपन झालेलं नाही आहे, तर मग चला जे ओपन झालेलं आहे ते तुम्हाला दाखवते. सकाळचे वाजलेत 9 आणि आपण आहोत जेजुरीमध्ये. आता भरपूर जणं देवं घेऊन आलेले आहेत. तुमचा पण प्लॅन असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण की सगळेच येतात देवं घेऊन या सीझनमध्ये तर जास्त थंडीच्या, आणि काय प्रॉब्लेम नसतो. सो आणि इथे मी असं ऐकलं आहे की पेरू चांगले भेटतात. तर लास्ट टाईम मम्मीने आणले होते पेरू, तर मम्मी बोलते की यावेळेस मी पेरू घेईलच. आमच्या घरामध्ये जेवढे मच्छी तोडण्याचे शेवट आहेत ते आम्ही इथून नेलेले आहेत. आणि बघा छोट्यापासून ते मोठे सगळे शेवट आहेत इथे. आणि आपल्यासाठी तर भरपूर कामाला येतात, बिकॉज आपण आगरी आहोत आणि हे सगळं आपल्यासाठी आहे. आणि इथे बघू शकता मस्त बैलगाडी पण आहे. वाव, मस्त वाटते बैलगाडी. ही लाकडाची आहे का पूर्ण? अच्छा, बैल मातीची आहेत आणि हे लाकडाचं आहे. हे असं निघतं पण आहे. किती मस्त वाटतं ना. पाटलांचा बैलगाडा. वाव गाईज, माझं फेवरेट फळ, मला जास्त आवडतं अंजीर. आता आम्ही जेव्हा गडावरनं खाली येऊ तेव्हा घेऊ. हां हो. आणि इथे पेरूसुद्धा भरपूर फेमस आहेत. सो पेरू पण आपण घेऊन जाऊ आणि सगळंच घेऊया. वालाच्या शेंगा पण आल्यात, पण ओरिजिनल वाल आपल्याकडेच भेटतात. सो तेवढं सांगते. चला, तर आम्ही घेतोय सुप्रसिद्ध भंडारा, जो फक्त ओरिजिनल जेजुरीमध्येच भेटतो. बघू शकता. आणि भंडारा आणि हळदीमध्ये भरपूर फरक असतो गाईज, कारण की हळद झोंबते, भंडारा झोंबत नाही जखमेवर लावल्यावर. तर भंडारा आम्ही घेऊन जाणार आहोत. वर लागणारच आहे अभिषेकला भंडारा, तर त्यामुळे आम्ही आता भंडारा घेतोय. सो चला. तर गाईज बघू शकता किती मस्त नंदी महाराज आहेत. आणि पुढे इथे आज एवढी गर्दी आहे, आणि आम्हाला वाटलं की विकेंडला गर्दी असेल, पण आता पण भरपूर गर्दी आहे. ह्यांचे सहल आहेत, सगळीजणं बघतायत आणि खूप छान वाटतं आहे. पॉझिटिव्ह वातावरण आहे. मला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असेल मला वाटलं नव्हतं, पण भरपूर गर्दी आहे. आणि मस्त हा जेजुरी गड दिसतोय जिथे आपण जाणार आहोत वर. आणि माझे जे आहेत ते मला उचलून घेणार आहेत आणि त्यासाठी मी एक्साइटेड आहे भरपूर. आणि पप्पा बघा, पप्पा काय बोलाल 2 शब्द? नाही, उचलून 5 फायदा नाही, पूर्ण उचलून घेऊन जायचं आहे. मम्मी काय बोलणार? 2 शब्द काय बोलणार? आता 2 शब्द. ह्या 5 पायऱ्या कुणाला तुला उचलून घ्यायचे? 5 फायदा नाही, 5 पायऱ्या, फक्त 5च पायऱ्या घेऊ दे, एक शास्त्र म्हणून. बाकीचं काय माहिती नाही, पूर्ण घेतलं तरी चालेल, मला काय नाही. ताई तुमचं काय म्हणणं आहे? माझी तर जाम इच्छा आहे की त्यांनी पूर्ण उचलून जावं. खूप इच्छा आहे मनापासून. पण मनापासून इच्छा आता पूर्ण होणारच आहे. तर आणि आता मला बॉडीगार्ड लवली सिंगची ड्युटी दिलेली आहे, राधिकाला सांभाळा. मला सांभाळायची, कारण की बँक आखी मीच आहे. ते घेऊन फिरते आखी बँक, हातामध्ये पण आणि गळ्यामध्ये पण. तर त्यामुळे पप्पा आता माझे बॉडीगार्ड होणार आहेत. पप्पा लवली सिंग बॉडीगार्ड लवली सिंग रिपोर्टिंग.
नवरोबाला विचारायचे ते मला किती पायऱ्या वर घेणार आहेत, म्हणजे किती पायऱ्या घेऊन मला चढणार आहेत काय माहिती. तर तुम्ही मला किती पायऱ्या वर घेऊन चढणार आहात? एक पण नाही. एक पण नाही असं नसतं, असं जास्त पायऱ्या लागतात चढायला. 5 पायऱ्या ना, बघू आपण. 5 पायऱ्या नसतात, त्या जास्त असतात. हे असं इग्नोर मारणं चालू असतं जेव्हा आम्हाला कोणतीही कामं करायची नसतात, तेव्हा असं आम्ही इग्नोर मारतो. सुख द्या, शांती द्या, आनंदाचा आशीर्वाद द्या. मला 7 जन्म ही बायको आरामात आरामात आरामात. बस तर गाईज कसं वाटलं तुम्हाला मला आणि भरपूर मजा आली, भीती वाटत होती, मला वाटलं पाडायची इडेल. थँक्यू पाडल्याबद्दल, थँक्यू सो मच. हां तर गाईज चला आता पुढे बघूया आपण, आणि अजून चढायचं आहे. असं आपल्या एकविरेला अशा 400 पायऱ्या आहेत आणि त्याच्या हाफ म्हणजे 200 किंवा 250 एवढ्या पण नाही आहेत, कमी आहेत. आणि बघू शकता सगळीकडे असे जय मल्हारच्या वगैरे फ्रेम्स आहेत आणि खूप छान. आणि वरून इथे मम्मी कानातले बघते, मम्मीचं चाललं आहे कानातले बघायचं. भेटलं काय चांगला मम्मी? आणि भरपूर छान वाटतं इथे बघू शकता, कवड्यांची वगैरे माळ आहे आणि भरपूर सगळे देवदेव करायला आलेत, नवीन जोडपे आलेले आहेत, त्यांना बघायला मजा येते. हां आमच्या ताईंसाठी डॉक्टर सेट हा, कारण की आमची ताई आता फिजिओथेरपिस्ट करते, लास्ट इयरला आहे. सो ताई तुमच्यासाठी घेऊ का? मी लहानपणी दादाला तेच जायचे, आम्ही जायचो ना यात्रेमध्ये, पप्पा डॉक्टर सेट घ्या. मग आता घेऊन देते तुम्हाला. नाही आता ओरिजिनल पाहिजे. दुसऱ्या जोडप्यांना बघायला अजून मजा येते आणि सगळीजणं बघतायत तर अजून मजा येते व्लॉगिंग करायला, कारण की ते बघतायत आणि मला अजून प्रोत्साहन येतो आहे. सो चला अजून वर चढायचं आपल्याला, भरपूर पायऱ्या आहेत. बघू कोणतीही खेळणी घ्या, फक्त 100 रुपये. तर इथे बघा असा फोटो आहे, घोडा बिडा आहे. असं मी एकदा एकविरेला गेले होते तर तिकडली मजा आहे. असं तिथं जो टायगर दिसतोय ना तसा टायगर होता असा, आणि त्याच्यावर असा बसून मी फोटो काढलेला. तर मम्मी मला त्याच्यावरनं रोज चिडवायची, तो फोटो गायब झाला तेव्हापासून चिडवत नाही. पण तुला घोड्यावर बसायचं का? हा बसले ना तुमच्या गावाच्या टांग्यात, टांग्यात तर बसले. तो मस्त टांगा होता ओरिजिनल. नाही बसा एकदा. पप्पा बसवा जरा. खेळणी भरपूर आहे तिथे, लहान पोरांना अट्रॅक्ट करायला भरपूर खेळणी आहेत. या साईडला फिरव कॅमेरा. पप्पा खेळणी घेऊन द्या. फ्रेंच फ्राईज खाली तिथे. तर मग चला आता जाऊया वर. आपण सगळीजण बघतायत सगळ्यांना बघण्याचं काम करू द्या, आपण आपलं व्लॉगिंगचं काम करूया. सो चला. गाईज तर तुमचं नाव काय? शकीरा नाम. अच्छा, तर ह्यांनी आम्हाला गुड लक दिलं आहे फॉर आवर पुढची जी लाईफ आहे त्याच्यासाठी. तर थँक्यू सो मच. थैंक यू आपका भी आने के लिए यहाँ पे. या थँक्यू. चला चला हां. तर गाईज इथे भरपूर अशा मूर्त्या आहेत
भरपूर काय काय आहे आणि खूप छान वाटतंय. तुम्ही बघू शकता चुडासुद्धा आहे, पण चुडा भरायचं माझं मन करतंय, पण मी ऑलरेडी लग्नाचा चुडा भरलेला आहे. तरी पण आपण बांगड्या घेऊ माझ्या साईजच्या आणि मग नंतर त्या मी चुड्यामध्ये हे करेल, मर्ज करेल. आणि हे लोक आपली व्लॉग बघतात आणि तुम्ही असे भेटतात, मला खरंच खूप चांगलं वाटतं. तुम्ही सगळीजण एवढं प्रेम देता मला आणि असेच पुढे चांगले चांगले व्लॉग तुमच्यासाठी मी आणत राहील. थँक्यू सो मच. थँक्यू. सो चला गाईज. तर आजी पण स्वीट आहेत आणि आजी बोलतायत की बांगड्या खूप छान दिसत आहेत तुझ्या हातामध्ये. खरंच चांगल्या दिसत आहेत. हो, छान दिसते त्या बांगड्या, एकदम सुंदर. तर गाईज कधी आलात तर मग आजीकडनं बांगड्या भरा. आजी पण भरपूर गोड आहेत आणि त्यांच्या बांगड्या पण छान आहेतच. तर आता आमच्या मम्मी भरतायत बांगड्या आणि या बांगड्या छान दिसतात सिरियसली, है ना? कसं वाटतंय? मस्त. त्यात भंडाराचा टच पण आहे, येल्लो. हे पकडा, मग 2 मिनिटं पकडा जरा. नवीन बनवू आपण तुला लगेच. नको, डायमंडच्या बनवू. नको, डायमंडच्या नको आहे. डायमंडला रिसेल रेट नाही आहे, जेवढा घेणार तेवढाच आहे, त्याला वाढीव रेट नाही आहे. आता रिसेंट आपण जो काही परचेस केला आहे त्याला 100% रेट. 100% आहे, पण तो काय आता सोनं मी जर हे घेतला आणि घ्यायला विकायला गेलं तर मला त्याच भावामध्ये भेटणार आहे का? ज्या भावाने मी घेतलं आहे वाढ भेटेल ना मला त्याच्यामध्ये. आणि ते मम्मीची झाली बांगडी भरून. मम्मी किती भरल्या बांगड्या? 6, अर्धा डझन 6 भरते. 6 बांगड्या भरतायत आणि माईक असल्यामुळे मला पण भरायला सांगते बांगडी. मला पण बांगडी 2-2 भरा ना. भरणार आहे का जातात? तसं आपल्यामध्ये हिरव्या बांगड्या लग्नाच्या नंतरच भरतात पप्पा. लग्नानंतर भरतात हिरव्या बांगड्या. कारण की मी म्हणजे एकदा भरलेल्या हिरव्या बांगड्या फ्रेंडच्या लग्नामध्ये, तर मी अशी जोरात पडलेले ना, माझ्या या बांगड्या तुटून इथे नसांमध्ये घुसलेल्या. तेव्हापासून मग ते एक राहिलं आहे की नाही, आपल्यामध्ये हिरव्या बांगड्या लग्नानंतरच घालतात. इथे मी व्लॉग काढते आणि सगळीजण ओरडते फोटो काढायचे का? फोटो नाही काढायचा आपल्याला, व्लॉगच काढायचा आहे फक्त. सो चला आता वर जाऊया. अजून वर चढायचं आहे आपल्याला. अशा स्ट्रेट पायऱ्या तर भरपूर पायऱ्या वाटतात. म्हणजे मी कधी आलेले माहिती आहे का? एकदम अगोदर जेव्हा मी 3री-4थीला होते तेव्हा आलेले मी जेजुरीला. आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट देवानी मला लग्न करूनच बोलवलं जोड्यानी. तुम्ही कधी आलेला जेजुरीला? मी आलेलो, भरपूर वेळा आलो. कधी आलेला लास्ट टाइम? देवांसोबत आलेलो, अजून मित्रांसोबत एकदा आलेलो, घरच्यांसोबत एकदा आलेलो. पंढरपूरला जाताना. तर मग कधी असं एक्सपेक्ट केलेलं की बाबा जोडी यावर्षी घेऊनच येऊ? माझ्या गळ्यात म्हैस बांधले. मी म्हैस आहे? सॉरी, रानडुक्कर. पप्पा, डुकरीचा नवरा कोण? डुक्कर. ऐकलं? पप्पांनी क्या पंचलाईन मारी आहे. थँक्यू पप्पा. पप्पा जसे आपल्या टीम मधले आहेत. बघितलं, सवालच नाही आहे. हमारे टीम का बंदा हमारे साथ ही रहेगा, टीम चेंज नहीं करेगा कभी. टीमचं नाव सांगा. आमची टीम टीमचं नाव सांग. नाही पप्पा, नको नको, टीमचं नाव नको. ही छोटी पर्स छान वाटते. मी आता छोटी पर्स घेणार नाही, डायरेक्ट मोठीच पर्स घेणार आहे. कसली मोठी? ज्याच्यामध्ये माझं सगळं भेटेल. ट्रॉली बॅग घे. ट्रॉली बॅग कशाला हवी? ती अशी घेऊन फिरायची रोज. नको. मी आता फायनली वर पोचलेलो आहोत. काही थोड्याच पायऱ्या आणि आम्ही गडावर असो. आणि चला तुम्हाला दाखवते सोन्याची जेजुरी. शकता अख्ख्या जेजुरी गावाचा व्ह्यू बघू शकता. किती अख्खी जेजुरी दिसते इथून आणि खरंच खूप छान दिसतंय. आणि सकाळचं असं कवळं कवळं ऊन पडलं आहे आणि भरपूर छान दिसतंय. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला हे असं बघून तुम्हाला काय वाटतं आहे. भरपूर गर्दी आणि गर्दी वाढत चालली आहे. तर आपण लवकर लवकर वर जाऊ. दर्शन तर आपल्याला भेटणारच आहे. तर चला आपण वर जाऊया. आया पप्पा तुम्ही पप्पा इथे बसले. पप्पा दर्शन घ्या, माझं दर्शन घ्या. हा दर्शन देव भेटेल तुम्हाला. हा
पप्पा झोला भरणार आहेत. पप्पा मला पण झोला. पप्पा झोला भरा. हमारी झोली भर दी 500 की नोट से. गाईस पुढे वाघ भेटलेला आहे आपल्याला. वाघ भेटलेला आहे. तर गाईस तुम्ही माझा ब्लाऊज बघितला असेल तर त्याच्या मागे संबळ आहे आणि ओरिजिनल संबळ इथे आहे.